अजय हा एकुलता एक मुलगा. त्याला 3 बहिणी होत्या. तिघी बहिणींची लग्न झालेली होती. दोघींची परिस्थिती चांगली होती, पण एका बहिणीची मात्र गरिबी होती. अजय अमेरिकेहून परत आला होता. त्याला त्याच्या नातेवाईकांनी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. सर्वजण जेवणासाठी आले होते, पण त्याची एक बहीण मात्र जेवणासाठी आली नव्हती. म्हणून अजयने तिला फोन केला, पण तिचा फोन लागत नव्हता. अजयला वाटलं त्याची बायको तिला बोलवायला विसरली असेल किंवा तिने तिला बोलावलं नसेल. अजयला त्याच्या बायकोचा राग आला, पण तो तिला काही बोलला नाही. त्यांनी कोणाला काही न सांगता जेवणाचं पार्सल तयार केलं आणि बहिणीच्या घरी गेला. तर बहिणीच्या घराला लॉक होता. अजयने तिला फोन केला तर तिचा फोनही बंद येत होता. म्हणून तो परत निघाला. वाटेमध्ये त्यांनी जे पाहिलं ते बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या मनामध्ये विचार आला, जमीन फाटावी आणि मी त्यामध्ये गडप होऊन जावं. त्यांनी जे काही पाहिलं त्यामुळे अजयची मान लाजेने खाली झाली. अजयची बहीण आणि तिचं मूल. अजय जवळजवळ 4 वर्षांनी अमेरिकेतून परत आला होता. येताना त्याच्या मनामध्ये भावना, आनंद आणि मनामध्ये अनेक प्रश्न घेऊन त्यांनी दारावरची बेल वाजवली. दारावरची बेल वाजताच त्याची मुलं पळत आली. बाबा आले, बाबा आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. त्यांनीही पुढे येऊन मुलीला उचलून घेतलं आणि मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याची पत्नी त्याला म्हणाली, अजय, हे घर तुमच्याविना अपूर्ण होतं. तुम्ही नव्हता तर घर खाली खाली वाटत होतं. तुमच्या येण्याने घर भरल्यासारखं वाटतं. तिने अजयच्या येण्याच्या खुशीमध्ये एक पार्टी ठेवली होती. घराचा प्रत्येक कोपरा उजळून निघाला होता. सगळीकडून जेवणाचा सुगंध सुटला होता. माणसांनी हॉल गच्च भरून होता. अजय प्रत्येकाचा चेहरा न्याहाळत होता, पण तो ज्याला शोधत होता तो चेहरा मात्र त्याला दिसला नाही. तो त्या चेहऱ्याला कसे विसरू शकत होता? तिच्यामुळेच आज तो या ठिकाणी होता. म्हणून त्यांनी त्याच्या पत्नीला म्हणजेच जान्हवीला विचारलं, स्नेहल दिसत नाही? त्यावर तिने मात्र खांदे उडवत उत्तर दिलं, आली असेल, बसली असेल कुठेतरी कोपऱ्यात. मी तर कुठे सर्व पाहुण्यांना भेटली आहे. पण मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. खरंच स्नेहल आली आहे का? एवढ्या दिवसांनी सुद्धा ती माझ्यापुढे का आली नाही? नाराज आहे का ती? आणखी दुसरं काही कारण आहे? संध्याकाळ होत आली होती. सगळे पाहुणे परत निघाले होते. तरी अजय फक्त तिला शोधत होता. शेवटी न राहून त्यांनी जान्हवीला परत विचारले, जान्हवी, खरंच स्नेहल आली आहे का? आली आहे तर मला का दिसली नाही? जान्हवी म्हणाली, माहीत नाही. कदाचित घरामध्ये जास्त काम असतील, त्यामुळे येऊ शकली नसेल. अजय अमेरिकेला गेल्यापासून ज्या ज्या वेळेस जान्हवीला पैसे पाठवत त्यावेळेस तो काही पैसे स्नेहलला देण्यासाठी पाठवत असे. अजय जान्हवीला विचारत असे, तू स्नेहलला पैसे दिले का? त्यावेळेस जान्हवी नेहमी म्हणायची, हो दिले मी त्यांना पैसे. त्या खूप खुश होत्या. देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करत होत्या. हे ऐकून अजयला खूप आनंद व्हायचा. आज तो अमेरिकेवरून परत आला होता, तरी ती त्याला भेटायला आली नाही की तिचा आशीर्वाद नाही? अजयच्या मनात शंका आली, खरंच स्नेहल ठीक असेल ना? 2 दिवस झाले तरी स्नेहल त्याला भेटायला आली नाही. शेवटी एके दिवशी संध्याकाळी अजयने तिच्यासाठी खास जेवण बनवून डबे भरून घेतले. त्याचबरोबर काही ड्रायफ्रूट्स आणि तिच्यासाठी आणलेले गिफ्ट गाडीत ठेवले. हे सगळं करत असताना मात्र त्याचे प्रती असलेलं प्रेम त्यातून दिसत होतं. जान्हवी त्याला म्हणाली, एवढ्या रात्री जाणं काही गरजेचं आहे का? उद्या वगैरे जाऊ शकतो. नाही, मला आजच जायचं. त्याच्या बोलण्यामध्ये हट्ट होता. बहिणीप्रती असलेली काळजी होती, आपुलकी होती. तो अनेक गल्ल्या बदलत शेवटी तो बहिणीच्या त्या जुन्या वाड्यासमोर जाऊन थांबला. ते जे घर तिच्या आईने तिच्या नावावर केलं होतं. त्याला वाटलं, मी आता दार वाजवले की ती आतून येईल, दरवाजा उघडेल आणि आनंदाने मिठी मारेल. 4 वर्षाचा हा आमचा दुरावा नाहीसा होईल.
तो दाराजवळ गेला आणि तिथेच थबकला. त्यांनी पाहिलं तर दाराला कुलूप होतं, तेही गंजलेलं. जसं काही बरेच दिवस झाले त्याला कोणी उघडलं नाही, म्हणजेच इथं कोणी आलेलंच नसावं. पहिलं तर त्याला वाटलं तिथेच कुठेतरी बाजारात वगैरे गेली असावी, म्हणून त्या घराची आणि कुलपाची अवस्था पाहता वेगळंच काहीतरी जाणवलं. आणि आजूबाजूला निरीक्षण केलं तर समोर असलेली झाडे झुडपे ही सुकलेली होती. ते अंगण, ते दार, ते घर सर्व काही पूर्वीचं होतं, पण तिथे एक उदासीनता होती. त्यांनी डोळे बंद केले आणि काहीतरी आठवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस तो अमेरिकेला जात होता त्यावेळेस तो ह्याच दरवाजातून बाहेर पडला होता. त्यावेळेस ती म्हणाली होती, दादा जाऊ नकोस, मी खूप एकटी पडेल. ते शब्द आठवून त्याच्या डोळ्यात पाणी आले. मनामध्ये एक बेचैन निर्माण झाली. त्याने आजूबाजूला दूरवरती नजर टाकली तर सगळं ओसाड जाणवत होतं. जणू काही हे घर बंद झाले की पूर्ण आजूबाजूचा परिसरही बंद पडला असावा. तो तिथेच पायऱ्यावर बसला. त्याने खिशातून फोन काढला आणि जान्हवीला फोन केला. जान्हवी, तू म्हणाली होतीस स्नेहल मुंबईला गेली होती. हो, बहुतेक गेली होती, आठवत नाही. बरेच दिवस झालं माझंही तिच्याशी बोलणं झालं नाही. त्यावर अजय म्हणाला, तू तर म्हणाली होतीस की तू प्रत्येक आठवड्याला जाऊन तिला भेटत होती. म्हणाली होती, पण आता बरेच दिवस झाले मी तिला भेटायला गेली नाही. हल्ली काम जरा जास्त वाढलं होतं, त्यामुळे तिकडं जाणं झालं नाही. अजयने फोन बंद केला, पण त्याला प्रत्येक संवादामध्ये काहीतरी तफावत जाणवत होती. काहीतरी सत्य लपवलं जाण्याची दाट शक्यता होती. तो जेवणाचे डबे घेऊन उठला आणि तो मनात विचार करत होता, स्नेहा जर आनंदात असती तर ती पार्टीसाठी नक्कीच आली असती. भाऊ एवढ्या दिवसातून एवढ्या लांबून परत आलाय म्हणून ती आनंदाने पार्टीला आली असती. पण हा दुरावा, हा अबोला का आणि कशासाठी? अजय घरी परत आला तर जान्हवी सोफ्यावर झोपली होती. अजयने ते डबे हळूच टेबलावर ठेवले आणि समोर सोफ्यावर बसून जान्हवीला म्हणाला, जान्हवी, तुला खरंच स्नेहाबद्दल काही माहीत असेल तर मला खरं ते सांग. मला काहीतरी विचित्र वाटतंय. त्यावर जान्हवी म्हणाली, तुला काहीतरी फालतू कल्पना सुचतात. अजय, तू थकला आहेस. तू आता आराम कर. उद्या सकाळी कुणाकडे तरी चौकशी करूया. अजयचं मन मानत नव्हतं. तो मनामध्ये काहीतरी विचार करून झोपायला गेला. पण त्याला रात्रभर झोप येत नव्हती. मनामध्ये एकच प्रश्न घोळत होता, स्नेहा नक्की कुठे असेल आणि ती सुखरूप तर असेल ना? सगळं गाव गाढ झोपलेलं होतं, पण अजयला मात्र झोप येत नव्हती. तो खिडकीजवळ उभा राहिला तर बाहेर लांबवर त्याला झाडांच्या सावल्या आणि त्या जुन्या आठवणी दिसत होत्या. शेवटी तो त्याच्या ड्रॉइंग रूमकडे वळाला. तिथे त्याने जुन्या फायली आणि जुनी कागदपत्रे ठेवली होती. त्यावर लिहिलेलं होतं, मनी ट्रान्सफर स्नेहा. प्रत्येक पावतीवर एकच वाक्य लिहिलं होतं, बहिणीसाठी भेट, दिवाळी भेट, गणपती भेट. पहिलीच पावती होती त्यांनी पाठवलेली, ती जवळजवळ 2021 मधली होती. तो प्रत्येक वेळेस कमीत कमी 30,000 तरी पाठवायचा आणि तो जान्हवीला प्रत्येक वेळेस विचारायचा. त्यावेळेस ती म्हणायची, मी तिला बाजारात घेऊन गेले, तिला कपडे घेतले, चप्पल घेतली, तिला नेकलेस आवडला म्हणून एक नेकलेस घेतला आणि मी ते चित्र डोळ्यासमोर रंगवायचो आणि ती आनंदी असेल हाच विचार मी करायचो. ते सर्व आता डोळ्यासमोरून जात होतं. मी त्या पावत्या घेऊन खाली जमिनीवर बसलो. जर मी दिलेले पैसे तिला दिले होते तर तिच्या डोळ्यामध्ये एवढी उदासीनता का? त्याच्या मनामध्ये ढवळाढवळ झाली. त्याने त्या पावत्या पाहिल्या आणि खोल विचाराच्या डोहामध्ये बुडाला. त्याच्या मनामध्ये एक पोकळी निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अजय अगदी शांत झाला होता. मुलांना त्यांनी मिठी मारली, त्यांच्याशी गप्पा मारल्या. नाश्त्याच्या टेबलवर सगळे हसत खेळत होते, पण
अजय मात्र खोल विचारात कुठेतरी बुडाला होता. जान्हवी मात्र तिच्या कामामध्ये व्यस्त होती. अजय म्हणाला, कालची पार्टी खूप छान झाली. सगळेजण तारीफ करत होते. अजय म्हणाला, जान्हवी, एक गोष्ट विचारू का? हो, नक्की विचार ना. स्नेहासाठी मी सणामध्ये जे पैसे पाठवले ते तू नक्की तिला दिले का? जान्हवी थोडा वेळ शांत झाली. ती थोडीशी घाबरली, पण लगेच सावरली आणि म्हणाली, हा काही प्रश्न झाला का? हो, नक्कीच दिले. तू माझ्यावर शंका घेत आहेस का? नाही, शंका नाही, मनामध्ये खंत आहे. कारण अजूनपर्यंत ती भेटली नाही. काल मी तिचं घर पाहिल्यापासून मनामध्ये एक बेचैनी निर्माण झाली आहे. जे मी तुझी बायको आहे, कोणी परकी नाही आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर आपल्या नात्यात उरलंच काय आहे? मला वाटतं ते आपल्या कुठल्या तरी दुर्लक्षाची बळी तरी ठरली नाही का? त्यावर जान्हवी उठून किचनमध्ये गेली. अजयने तो विषय तिथेच थांबवला. आता तर त्याच्या मनातील शंका बळावली होती. मनामध्ये एक ज्वाला पेटली होती. त्या संध्याकाळी तो रेखाच्या परिसरात राहणाऱ्या एका जुन्या व्यक्तीला भेटला. अजय त्या व्यक्तीला म्हणाला, तुम्ही स्नेहाच्या गल्लीमध्येच राहता. स्नेहाची काही खबर आहे का तुम्हाला? त्यावर तो गोंधळलेल्या नजरेने अजयला पाहू लागला. चेहऱ्यावरील भाव पाहून मला काहीतरी विचित्र वाटलं. तो म्हणाला, खरंच तुम्हाला स्नेहाबद्दल काहीच माहीत नाही? तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिची परिस्थिती फारच बिकट झाली होती. होय, तिचा नवरा एक मानसिक रोगी होता. काही महिन्यातच तो गेला. त्यानंतर स्नेहा हे घर सोडून निघून गेली. कुठे गेली, कशी आहे, काय माहीत नाही. कोण म्हणतं तिला घरातून काढून टाकलं, कोण म्हणतं ती स्वतःहून गेली. नक्की काय झालं हे आजपर्यंत कळालं नाही. अजयच्या पायाखालची तर जमीनच सरकली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. तो माणूस म्हणाला, ती शांत, साधी, सरळ, सोज्वळ मुलगी आणि तिचे असे हाल. कुणीतरी त्या बिचारीचे हक्कच हिरावले आहेत. अजयला तर रात्रभर झोपच आली नाही. त्याच्या डोळ्यासमोर ते जेवणाचे डबे, त्या पावत्या आणि ते पैसे सगळं काही फिरत होतं. अजय म्हणाला, मी फोटो आणि माझ्या बायकोवर विश्वास ठेवून चुकी केली. बहिणीला मदत तर पाठवत राहिलो, पण तिच्यापर्यंत पोहोचलीच नाही. ही मदत मध्येच गायब झाली आहे. अजय 2-3 दिवस रोज जेवणाचे डबे घेऊन त्या घराच्या पायरीवर बसायचा. त्याला वाटायचे, कुठे आज तरी ती आतून आवाज देईल, दादा कसा आहेस म्हणून विचारेल, ही त्याच्या मनामध्ये आशा होती. पण रोजच त्याच्या आशेची निराशा व्हायची आणि तो परत यायचा. त्यांनी मनामध्ये ठरवलं, ही जी शांतता आहे ही आता भंग करायची. याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. आज 4था दिवस होता. ही खंत आता त्याच्या मनामध्ये एक जखम बनली होती. आजही तो स्नेहाच्या घरासमोर अंगणामध्ये उभा होता. आजही ती शांतता, तो दरवाजा, ते बंद कुलूप, सगळं काही तसंच होतं. पण आज अजयचं लक्ष मात्र त्या बंद दरवाजावर किंवा त्या कुलपावर नव्हतं, तर त्याचं लक्ष आजूबाजूच्या घराकडे होतं. त्याने बाजूच्या एका घराचा दरवाजा वाजवला. थोड्या वेळाने एका मध्यमवयीन बाईने तो दरवाजा उघडला. अजय त्यांना म्हणाला, नमस्कार ताई, मी रेखाचा भाऊ अजय आहे. त्या थोड्या थक्क झाल्या, पण लगेच ओळख दाखवली. त्या म्हणाल्या, हो, खूप दिवस झालं तुम्हाला पाहून. हो, मी अमेरिकेमध्ये होतो. 4-5 दिवस झाले आलो आहे. रोज स्नेहाच्या घरासमोर येतोय, पण रोज कुलूपच दिसत आहे. काही माहीत आहे का? कुठे गेली आहे? त्यांनी एक थंड उसासा सोडला आणि त्या म्हणाल्या, हे घर तर खूप महिन्यापासून बंदच आहे. पूर्वी एखाद्या वेळेस लाईट लागलेली दिसायची, पण आता 8-9 महिने झाले हे घर बंदच आहे. पण ती राहते कुठे? तिचा नवरा, मुले? त्या बाईच्या चेहऱ्यावर आणखी गांभीर्य आलं. तिचा नवरा खूप आजारी होता. 2 वर्षापूर्वीच वारला आहे असं ऐकलं आहे. त्याच्या मृत्यूनंतर स्नेहाही हे घर सोडून गेली. कोण म्हणतं तिला हाकलून दिलं, कोण म्हणतं ती घर सोडून गेली, पण ती इथे राहत नाही एवढं मात्र खरं आहे. तुम्ही कधी माझ्या बायकोला, जान्हवीला इथे आलेलं पाहिलं आहे का? त्यावर त्या बाई मात्र
हसल्या पण बोलताना मात्र थोड्याशा अडखळल्या आणि म्हणाल्या, सुरुवातीला कधी कधी येत होती, पण आता 2 वर्ष झालं तिला कधी पाहिलं नाही. अजयचं मन मात्र पूर्ण तुटलं होतं, जसं एखाद्या हरलेल्या सैनिकाप्रमाणे. त्याला तो रण सोडून पळत आहे असंच वाटत होतं. घरी पोहोचताच त्यांनी जोरात आवाज दिला, जान्हवी, खरं सांग, स्नेहा कुठे आहे? जान्हवी गोंधळली. मी तर आधी सांगितलं होतं ना, ती मुंबईला गेली असेल कदाचित. म्हणजे खात्री नाही. अजय, तू माझ्यावर शंका घेत आहेस का? मी फक्त माझ्या बहिणीचा शोध घेतोय. ते घर खूप महिन्यापासून बंद आहे. आजूबाजूचे लोक म्हणतात कुणीतरी तिला घरातून काढलं, आणि तू म्हणतेस कदाचित मुंबईला गेली. हे उत्तर आहे का? जान्हवीने पटकन नजर चोरली. अजय, तू हे सगळं का विचारत आहे? तुला तुझ्या घराकडे लक्ष द्यायला हवं. तुझी बायको, मुलं यांच्याकडे लक्ष दे. मला सगळ्यात पहिलं माझ्या बहिणीकडे लक्ष द्यायचं आहे, कारण ती आल्यापासून अजून मला भेटली नाही. तिच्या चेहऱ्यावर खूप उदासी होती, जेव्हा ती 4 वर्षापूर्वी मला म्हणाली होती, दादा जाऊ नकोस, मी खूप एकटी आहे. मी आज परत आलो आहे, तरी ना तिची कुठली खबर, ना तिचा कुठे पत्ता आहे. आता मात्र जान्हवी शांत झाली. अजयच्या मनामध्ये आलं, हे मौन म्हणजे खूप मोठ्या खोट्याची कबुली आहे. अजय रात्रभर खोलीमध्ये शांतच बसून होता. मोबाईल त्याच्या समोर होता. जान्हवीकडून कोणतंही उत्तर आलं नव्हतं. अजयच्या मनात आलं, स्नेहा, तू खरंच काही सांगितलं नव्हतं तर? तू माझ्यावर रागावली होतीस, परिस्थितीमुळे बोलू शकली नसशील, किंवा खूप काही तुला बोलायचं असेल, पण तुझ्याकडे आवाज नव्हता. अजयच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. का तो आवाज कायमचा बंद केला नसेल? अजयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रात्रभर तो झोपला नव्हता. जान्हवी मात्र नेहमीप्रमाणे नाश्त्याच्या टेबलवर तिचं काम करत होती. अभय काही वेळ तिच्याकडे बघत राहिला आणि ठामपणे म्हणाला, जान्हवी, खरं सांग, स्नेहा कुठे आहे? जान्हवी गोंधळून अजयकडे पाहत म्हणाली, मी तर तुला आधीच सांगितलं होतं, कदाचित मुंबईला गेली असेल. कदाचित? तुला खात्री आहे का? अजय, मी खात्रीने कसे सांगू? माझं रोज थोडीच तिच्याशी बोलणं असायचं. पण तू म्हणाली होतीस ना, दर महिन्याला तू तिला पैसे देऊन यायची. मग तुला माहीत असायला हवं सगळं. त्यावर ती चिडून म्हणाली, मी तुझी बायको आहे. तू अशी विचारपूस का करत आहे? मी काही गुन्हेगार नाही, कारण 4 दिवस झाले मी स्नेहाला शोधत आहे, आणि तू एकच वाक्य परत परत मला सांगत आहे. नक्की तुला ती कुठे आहे ते माहीत आहे का? प्रत्येक वेळेस तू म्हणत आहेस कदाचित मुंबईला गेली आहे. काय तुला काहीच माहीत नाही? स्पष्ट काय ते सांग. जान्हवीच्या डोळ्यामध्ये थोड्या वेळासाठी गोंधळ माजला. मग ती म्हणाली, मी जे सांगितलं तेच खरं आहे. तू मला एवढे प्रश्न का विचारत आहेस? कारण तुझ्या प्रत्येक वाक्यामध्ये खोटेपण आहे. आता मला फक्त खरं ऐकायचं आहे, खोटं नाही. जान्हवीने खुर्ची पाठीमागे सारली आणि ती म्हणाली, तर आता तू मला खोटी बोलणारी म्हणणार आहेस? तुला जर तुझ्या बहिणीवर एवढं प्रेम होतं तर मग 4 वर्षापूर्वी तिला सोडून का अमेरिकेला गेलास? तिला माझ्या जबाबदारीवर ठेवून गेलास. अजय मात्र आता खूप चिडला होता. हो, मी अमेरिकेमध्ये गेलो होतो, पण प्रत्येक सणाला मी तिच्यासाठी पैसे पाठवत होतो. तिच्या प्रत्येक गरजेसाठी मी पैसे पाठवत होतो, का तर ती सन्मानाने जगावी म्हणून. मी दिलेले पैसे तू स्वतः म्हणायचीस की मी तिला दिले. तू दिले होतेस का? त्यावर जान्हवीने चेहरा दुसरीकडे वळवला आणि म्हणाली, मला आता काहीच आठवत नाही. कधी आणि किती पैसे दिले हे आठवायचं कसं? अजय तिच्याकडे शांतपणे बघतो आणि म्हणतो, जान्हवी, तू जरी मला फसवलं असेल तरीही मी तुला माफ करेल. पण माझी बहीण कुठे आहे ते फक्त मला सांग. जान्हवी काही वेळ शांत राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, मी तिला काही महिन्यापूर्वी पाहिलं होतं. ती आजारी आणि खूप अशक्त होती. अजयचं काळीज मात्र खूप धडधडू लागलं. तो म्हणाला, कधी आणि कुठे? बाजारात, जुन्या कपड्याच्या दुकानामध्ये. कदाचित काहीतरी घ्यायला आली असावी. मग तू मला का नाही सांगितलं? मला वाटलं तुला सांगून काही उपयोग नाही.
म्हणजेच तू मला खोटं सांगत राहिलीस आणि मी समजत राहिलो की ती सुखात आहे. तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला तरीही सांगितलं नाहीस. माझ्या बहिणीने किती यातना सहन केल्या असतील आणि तू मात्र मला खोटं सांगत राहिलीस. अजयने आपली मान खाली झुकवली आणि म्हणाला, माझा विश्वास तोडला आहेस जान्हवी तू, आणि कदाचित माझ्या बहिणीचं पूर्ण आयुष्यही. छताचा पंखा फिरत होता. पण नाही, कारण तू तर दूर देशात होतास आणि ती काही बोलण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. अजयच्या मनामध्ये मात्र एकच साथ येत होती, ती म्हणजे दादा जाऊ नकोस. ती एकच साथ आणि तिचा रडवेला आवाज, जो त्या दाराच्या उंबरठ्यावर विरळ झाला होता आणि आज तो अजयच्या मनामध्ये भिनला होता. तो तसाच उठून बाहेर अंगणामध्ये येतो. तो वर आकाशाकडे बघून म्हणतो, जान्हवी तू जर मला हे सत्य सांगणार नसेल तरी मी याचा शोध घेईल. आता ही शोध मोहीम जोपर्यंत सत्य शोधत नाही तोपर्यंत चालू राहील. जर त्यासाठी मला या शहरातील प्रत्येक गल्ली पालथी घालावी लागली तरी चालेल. त्याच वेळेस त्याच्या मनामध्ये विचार आला, काहीतरी लपवलं जातंय, ते मला शोधावं लागेल. सकाळची सूर्यकिरणे खिडकीतून अजयच्या अंगावर पडली आणि त्याच वेळेस फोनची रिंग वाजली आणि अजयने दचकून फोनकडे तिरक्या नजरेने पाहिलं. जणू त्याला काही जुनं गवसल्यासारखं झालं होतं. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस तो अमेरिकेमध्ये होता त्यावेळेस तो काम संपवून लॅपटॉप बंद करून झोपणारच होता की त्याला जान्हवीचा फोन आला. जान्हवी त्याला म्हणाली, अजय, शीतलसाठी एक स्थळ आलं आहे. मुलगा छान आहे, काम करतो आणि सोज्वळ आहे. थोडासा कमजोर आहे, ठीक आहे. पण तू स्नेहलशी बोलली का? फोन दे, मी तिच्याशी बोलतो. ती झोपली आहे. तिला पण आवडलं आहे. अशी चांगली स्थळं परत परत मिळत नाहीत आणि तू तर या लग्नासाठी येऊ शकत नाहीस ना. तो फक्त हो म्हणाला आणि त्याने लॅपटॉप बंद केला आणि थोडा वेळ तसाच विचार करत बसला. पण मनातून एक अनामिक भीती वाटत होती. कसली ते माहीत नाही. अजयला वाटलं जान्हवी समजूतदार आहे. ती स्नेहलच्या चांगल्याचाच विचार करेल. काही दिवसांनी जान्हवी व्हॉट्सॲपवर काही फोटो पाठवले. ते लग्नाचे फोटो होते, पण त्या फोटोमध्ये काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. ते म्हणजे तिच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना तेज. हसू होतं पण ते जबरदस्तीचं. तिच्या मनामध्ये काहीतरी असल्यासारखं वाटत होतं. पण काय? अजयने ते फोटो पुन्हा पुन्हा झूम करून पाहिले, पण त्याला काही समजत नव्हतं. तो तिला पुन्हा पुन्हा निरखून पाहत होता. त्याच्या मनामध्ये विचार आला, हीच का ती अवकल स्नेहल? लहानपण हट्टी करायची आणि जाऊ नकोस म्हणून रडायची. त्यावेळेस त्यांनी स्वतःला कसं तरी शांत केलं. त्याला वाटलं खूप दिवस झाले बघून, त्यामुळे तसं वाटत असेल. पण कदाचित थकली असेल किंवा मी आलो नाही म्हणून नाराज असेल असं त्याला वाटलं. पण त्या सत्याचे पडदे आता उघडत होते. ते फोटो आता त्याच्या हृदयामध्ये खंजिरासारखे घुसत होते. अजयने कपाट उघडले आणि त्यात त्याने स्नेहाचे जुने फोटो जतन करून ठेवले होते ते बाहेर काढले. ते फोटो पाहताच त्याच्या डोळ्यासमोर एक दृश्य उभा राहिलं. स्नेहाचे ते झुकलेले डोळे आणि त्यामध्ये असलेली एक भय आता स्पष्ट दिसत होती. त्याने ते फोटो खूप काळजीपूर्वक पाहिले. स्नेहलच्या आजूबाजूला जान्हवीचे काही नातेवाईक आणि काही अनोळखी चेहरे होते, पण ओळखीचा एकही चेहरा नव्हता. स्नेहलच्या जवळ कोणी आपलं म्हणणारं नव्हतंच. होती ती तिच्या चेहऱ्यावर एक बेचैनी, एक भय आणि एक उदासीनता. ना सांत्वन करणारी आई होती, ना वडील, ना भाऊ, ना बहीण. फक्त स्नेहा एकाकी पडलेली. अजयने त्यातला एक फोटो हातात धरला आणि त्या फोटोला स्पर्श करून म्हणाला, मी का आलो नाही, मी का थांबलो नाही. त्याला माहीत होतं त्यावेळेस अमेरिकेतून परत येणं शक्य नव्हतं. काम, जबाबदाऱ्या, वेळ या सगळ्यांचा गुंता होता. पण आता वाटत होतं ती सगळी कारणं क्षुल्लक होती, खोटी आणि निरर्थक होती. मी माझ्या बहिणीला एकटं सोडलं आणि कदाचित माझं इथं नसणं तिच्या आयुष्यात एक काळोख ठरलं. पण अजयला एक गोष्ट आठवली. लग्नानंतर तो स्नेहलशी कधीच बोलला नव्हता. कारण प्रत्येक वेळेस फोन जान्हवी उचलायची आणि ती स्वयंपाकघरात आहे, ती झोपली आहे,
खूप थकली आहे अशी कारणं सांगायची. मी नंतर स्नेहलला फोन करायला सांगते असं सांगायची. माझा कधीच तिच्याशी संपर्क होऊ दिला नाही. मी इतका कसा अंधार राहिलो, इतकं स्पष्ट संकेत होते, तरीही मी गप्प कसा राहिलो. मी फक्त जान्हवीवर विश्वास ठेवत राहिलो. आता त्याच्या हृदयाने त्याला साक्ष दिली होती. स्नेहलचं लग्न हे एक स्नेहलपासून केलेली सुटका होती. मला वाटतं स्नेहलचं लग्न जान्हवीने जबरदस्ती लावून दिलं असेल. तिची इच्छा विचारणंही तिनं योग्य समजलं नसेल. स्नेहलसाठी हे लग्न म्हणजे तिला या घरातून कायमचं घालवण्यासाठी केलेली एक सोय असावी. आता अजयच्या मनात असलेला संशय खात्रीत बदलला होता. तो संशय राहिलाच नव्हता. स्नेहलने माझ्या अनुपस्थितीत माझी मदत मागण्याचा प्रयत्न केला असावा, परंतु तिचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचलाच नसावा. कदाचित जान्हवीने तो दाबण्याचा प्रयत्न केला असावा. अजयनी ते फोटो फाईल्समध्ये नीट ठेवले आणि त्या फाईल बंद करून मनामध्ये एक निर्धार केला. मी माझ्या स्नेहलला शोधून काढेल आणि तिचं जे काही हरवलं ते मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. तिचा आत्मसन्मान, तिचा आत्मनिर्भरपणा तिला परत मिळवून देईल. अजयने हात जोडून देवाकडे प्रार्थना केली की देवा, मला ताकद दे. मी माझ्या बहिणीचा आत्मसन्मान, तिचा आत्मनिर्भरपणा तिला परत मिळवून देईल आणि मी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहीन. श्रावण महिना असल्यामुळे मंदिरात भजन कीर्तन असायचे. मंदिराचा पूर्ण परिसर गजबजून निघालेला होता. अजयही रोज संध्याकाळी मंदिरात जायचा. तिथे देवासमोर मनापासून प्रार्थना करायचा. हे देवा, मला माझ्या बहिणीची एक वेळेस भेट घालून दे. देवाला नमस्कार करून बाहेर पडला आणि परिसरात असलेल्या आजूबाजूच्या मंदिरात गेला. त्याने प्रत्येक देवासमोर डोकं ठेवलं, आपल्या बहिणीसाठी प्रार्थना केली. अजय जसा मंदिरातून बाहेर पडला, त्याच्या मनामध्ये एक बेचैनीसी झाली होती. तिथे जवळ असलेल्या एका मंदिरात तो गेला. तिथे नेहमीच गोरगरिबांसाठी जेवण वाटलं जायचं. तिथे अनेक संस्था काम करायच्या. आजही तिथे खूप गर्दी जमा झाली होती. म्हणून अजय ती पाहण्यासाठी गेला तर एका पांढऱ्या गाडीमधून एक वृद्ध स्त्री खाली उतरत होती. त्या गाडीचं पाठीमागचं दार उघडून एक गृहस्थ प्लॅस्टिकच्या पिशवीतून जेवण वाटत होता. ते जेवण मिळवण्यासाठी लहान मुले, बायका पुढे पुढे करत होत्या. लोकांनी रांगा सोडून एकमेकाला ढकलायला सुरुवात केली होती. कोणी म्हणायचे माझी 2 मुले आहेत, कोणी म्हणायचं माझी 3 मुले आहेत, मला 2 पिशव्या द्या, मला काल मिळालं नाही, निदान आज तरी द्या. त्या ढकलाढकलीमध्येच एक लहान मुलगा खाली पडून त्याचं डोकं फुटलं आणि एक किंचाळी बाहेर पडली. अरे पाठीमागे सरका, बाळ पडलं, त्याचं डोकं फुटलं. त्या आवाजाने गर्दी पांगली आणि अजय पुढे गेला तर एक लहान मुलगा आई आई म्हणून ओरडत होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. अजय पुढे गेला तेवढ्यात एक बाई पळत आली. पातळ शरीराने, अंगावरती कपडे, मळलेली केस विस्कटलेले, चेहऱ्यावरती धूळ. ती बाई झोपडपट्टीकडून पळत आली. तिने बाळाला उचलले आणि आपल्या साडीच्या पदराने त्याचं रक्त पुसलं आणि त्या बाळाला प्रेमाने म्हणू लागली, बाळा रडू नको, थोडंसं लागलं आहे. अभयने तो चेहरा नीट निरखून पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याला धक्काच बसला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तोच चेहरा, तेच डोळे आणि तोच ओळखीचा आवाज. ती दुसरी तिसरी कोणी नसून ती स्नेहा होती. क्षणभर सगळंच थांबल्यासारखं अजयला वाटू लागलं. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याला स्वतःच्या कानावर आणि डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. तो धावतच तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणू लागला, स्नेहा, स्नेहा, मी तुझा भाऊ आहे अजय. तिने वर नजर करून त्याच्याकडे पाहिले. डोळ्यात आश्चर्य, भीती आणि थोडीशी ओळख. तिने त्या मुलाला घट्ट आपल्या हृदयाशी कवटाळलं आणि ती परत झोपडपट्टीकडे सुटली. तोही तिच्या मागे पळतच तिला आवाज दिला, स्नेहा थांब, स्नेहा थांब. पण स्नेहा मात्र त्या अंधारात गायब झाली. दिसलीच नाही. तिने मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. तोही तिच्या मागे धावत तिला शोधत शोधत त्या झोपड्यामध्ये गेला. तिथे काही झोपड्या होत्या, त्या प्लास्टिकचे बांबू चादरीने झाकलेल्या. त्याच्या आतमध्ये मंद दिवे, काही थकलेले चेहरे, पण स्नेहा मात्र कुठेच दिसली नाही. अजयचा श्वास कोंडला जाऊ लागला. तो जमिनीवर बसला आणि मोठमोठ्याने रडू लागला. अरे देवा,
माझी बहीण दारिद्र्याने माखलेल्या झोपड्यामध्ये रोजच्या जीवनासाठी तडफडत आहे आणि मी 4 वर्ष हे समजत होतो की ती सुखामध्ये आहे. हळूहळू तो उठला, त्याच्या अंगावरची धूळ झटकली आणि एक एक पाऊल पुढे टाकू लागला. पण त्या पावलाने त्याचं हृदय मात्र जोरजोरात धडधडू लागलं. जान्हवी, हे तू खूप चुकीचं केलंस. माझ्या अनुपस्थित माझ्या बहिणीला अशा झोपडीत पोहोचवलं. आता अजयच्या अंतर्मनात वणवा पेटला होता. आता तो फक्त प्रश्न विचारणार नव्हता, तर सगळं सत्य बाहेर काढणार होता. कोणतीही किंमत देऊन घरी येताच त्याने जोरात दार ढकललं आणि तो आतमध्ये शिरला तर जान्हवी सोफ्यावरच मोबाईलमध्ये बघत बसली होती. त्याच्या आवाजामध्ये राग होता. त्या रागातच तो म्हणाला, तुझ्या शांततेचं कारण कळालं आहे. मी स्नेहाला भेटलो आहे आणि मला सगळं खरं जाणून घ्यायचं आहे. जान्हवीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अजयच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर आता फक्त सत्य जाणून घेण्याची ओढ लागली होती. रात्र पुढे सरकत जात होती, पण अजयच्या चेहऱ्यासमोरून जात होता तो रेखाचा धुळीने मळलेला चेहरा, फाटलेली कपडे आणि तिच्या लहान मुलाच्या डोक्यातून वाहणारे रक्त. अजयने आता मनोमन ठरवलं होतं, आता मी माझ्या बहिणीसाठी निर्धाराने लढेल. जान्हवीने माझ्या बहिणीला अशा घाणेरड्या परिस्थितीत ढकललं आणि तिच्या या अवस्थेला जी जबाबदार आहे तिला मी कधीही माफ करणार नाही. जान्हवी आणखी सोफ्यावर बसलेली होती. तिच्या डोळ्यामध्ये भीती, तिचे ओठ थरथरत होते. तिला अजयच्या या नजरा सहन होत नव्हत्या. त्याचं शांत राहणं आणखी भीतीदायक वाटू लागलं होतं. त्याच्या नजरा तिचा अंतरंग चिरून सगळं काही बाहेर काढतील अशा वाटू लागल्या होत्या. जान्हवी, पुरे झाले आता, अजयने शांत आवाजात म्हटलं. मला खरं ऐकायचं आहे, आज, आत्ता आणि सगळं. जान्हवी काही वेळ शांत बसली. तिने अजयकडे पाहिले, जणू काही तिच्या आतील भिंत तुटून गेली होती. तिने नजर खाली झुकवली आणि बोलायला सुरुवात केली. ज्यावेळेस तू अमेरिकेत गेला होता त्यावेळेस स्नेहा खूपच एकटी पडली होती. मी सुरुवातीला तिची काळजी घेतली, पण नंतर परिस्थिती बदलली. माझे नातेवाईक येऊ लागले आणि कुजबुजू लागले. एक अविवाहित मुलगी भावाच्या घरी राहते, कुठल्याही पुरुषाच्या आधाराशिवाय. म्हणजे लोक तुला काय म्हणतील याची काळजी होती, पण माझ्या बहिणीच्या आत्मसन्मानाची नव्हती. अजयने रागाने विचारले, पण जान्हवी डोळे बंद करून बोलत राहिली. मग एक स्थळ आलं. मुलगा रिक्षा चालवत होता, काम करत होता. मला वाटलं लग्न केलं की ती तिचं आयुष्य जगेल. तुझ्याशी बोलायची तर संधी नव्हती. तुला वाटलं मी नको म्हणेल. स्नेहाला ते स्थळ मान्य नव्हतं. तिने रडून सांगितलं माझ्याकडे, विनवणी केली, पण मीच तिला म्हटलं, तुझ्यासाठी हे चांगलं आहे. तुझा भाऊ परदेशात आहे. जान्हवीने डोळे मिटले होते, जणू काही ती आतून पूर्णपणे ढासळली होती. तिचा विरोध असताना आम्ही जबरदस्ती तिचं लग्न त्या मुलाबरोबर लावून दिलं. अजयला तो पूर्णपणे आतून तुटल्यासारखा वाटत होता. ती पुढे बोलू लागली. काही महिन्यानंतर तिचा नवरा वारला आणि पुन्हा ती एकटी झाली. अजयने तर डोकं धरलं. ती पुढे बोलू लागली. तिला म्हटलं, तू सासू सासऱ्याकडे जा, मी तुला इथे ठेवू शकत नाही. माझे नातेवाईक येतात, ते मला काय म्हणतील. एक विधवा, तीही दुःखी. नातेवाईक मला प्रश्न विचारतील. त्यावर अजय म्हणाला, म्हणजे तू तिला घरातून हाकलून दिलं. अजयच्या बोलण्यामध्ये राग होता. मी तुझ्या भरवशावर तिला इथं ठेवलं, तू तिला पायाखाली तुडवलं. माझा हेतू वाईट नव्हता, मी फक्त माझा विचार केला. तू तिचं लग्न एका अपंग रिक्षा चालकाशी लावून दिलं आणि तो मेल्यानंतर तिला घरातून काढून दिलं आणि मला काही सांगितलं की मुंबईला गेली आहे. तू मला फसवलं, माझं नातं, तू माझा विश्वास गमावला आहेस. अजयने जोरात हात भिंतीवर आदळला आणि म्हणाला, तिनं फक्त प्रेम मागितलं होतं, थोडंसं आधार मागितला होता. तू काय केलंस? जान्हवी मात्र रडतच राहिली. काही वेळ शांततेत गेला. अभय हळूच म्हणाला, मी तिला जेवण मागणाऱ्या लोकांच्या रांगेत पाहिलं, तिच्या लहान मुलासोबत. तिच्या अंगावर मळलेली कपडे, चेहरा वेदनेने भरलेला, डोळ्यात भीती. ही ती स्नेहा नव्हतीच जी माझ्याबरोबर माझ्या घरात राहत होती. माझ्या स्नेहाला तू भीती दाखवून घराबाहेर काढलं. आता ती आधारशून्य आणि बेवारस आहे, जिला आता कुठलाच आश्रय नाही. जान्हवीने डोळे पुसले आणि हळू आवाजात म्हणाली, अजय, मला लाज वाटते.
लाजेने तिचे मूल शाळेत जाणार नाही, लाजेने तिच्या पोटात अन्न जाणार नाही, लाजेने तिच्या डोळ्यातील भीती जाणार नाही. माफ कर जान्हवी, पण आता सगळं बदलणार आहे. तू जे केलं त्याचा हिशोब चुकता होणार आहे, इथेही आणि देवासमोर उभा राहिल्यानंतरही. एवढं बोलून अजय हळूहळू आपल्या खोलीकडे गेला. मन, मेंदू आणि डोळे सगळं काळजीच्या ओझ्याखाली दबलं होतं. अजयला काही वेळापूर्वी बघितलेलं दृश्य आठवलं आणि त्याच्या मनामध्ये आलं, यापूर्वी माझी स्नेहा कधी अशा ठिकाणी गेलीही नव्हती. स्नेहा आता बेगरज नाही तर जान्हवीच्या कृत्यामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती. आता अजयच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून द्यायचा. भले त्यासाठी आपलं नातं तुटलं तरी चालेल. शहराच्या बाहेर थोडं लांब झोपडपट्ट्याचं क्षेत्र होतं, जिथं प्लॅस्टिकचे बांबू आणि फाटलेल्या चादरी कपड्यांपासून झोपड्या तयार केलेल्या होत्या. छोट्या छोट्या गल्ल्या, घाण रस्ते, सगळ्या गटारी, ती दुर्गंधी. ते रस्ते पार करून तो अशा एका सत्याकडे चाललेला, ज्याकडे त्यानं आजवर दुर्लक्ष केलं होतं. त्याच्या हातामध्ये एक छोटीशी पिशवी होती, त्यात काही बिस्किटचे पुडे, काही खाऊचे डबे आणि एक नवीन साडी. तो डोळ्यामध्ये एक नमी ठेवून देवाकडे प्रार्थना करतच त्या झोपडपट्ट्यामध्ये गेला. तो एका झोपडीसमोर गेला आणि त्याने बाहेरूनच आवाज दिला, स्नेहा, मी आहे तुझा दादा. पण आतून कसलाच आवाज आला नाही. पण हलकासा एक खोकल्याचा आवाज आला. अजयने आत पाहिलं, पण ती खोली खूपच लहान होती. जमिनीवर फाटलेली पोती, एका कोपऱ्यामध्ये चूल आणि साठलेली राख, दुसऱ्या कोपऱ्यात 2 वाट्या, एक गोधडी आणि तिथेच कडेला टेकून बसलेला एक चेहरा. कमकुवत, थकलेला आणि आजारी. केस विस्कटलेले, चेहरा कोमेजलेला, जणू काहीच उरलेलं नाही जीवनात. बाजूलाच एक छोटंसं मूल बसलेलं, डोकं सुजलेलं, चेहऱ्यावर थकवा आणि पोटात भूक दिसत होती. हे पाहून अजयचं काळीज तुटले. त्याने हळू आवाजात मनापासून साद घातली, स्नेहा. तिने हळूच डोळे उघडून वर पाहिले आणि काही क्षण तर ती त्याच्याकडे पाहतच राहिली, जणू तिला विश्वासच बसत नव्हता. मग तिने हळू आवाजात हाक दिली, दादा. आणि त्या क्षणी अश्रू गाळत जोरजोराने रडू लागली. अजय धावतच तिच्याजवळ गेला, तिला छातीशी घट्ट धरलं आणि तिला मायेने कुरवाळू लागला, स्नेहा, माझं बाळ, मी आलोय बाळा. मला माफ कर, मी खूप उशीर केला. स्नेहा हुंदके देऊन घट्ट आपल्या भावाला बिलगून रडू लागली. स्नेहाचे अश्रू अजयचा शर्ट भिजवत होते आणि त्याचबरोबर अजयच्या मनाला आणखीनच गिल्ट वाटू लागली. मनातील अपराधीपणाची भावना आणखीन वाढू लागली. दादा, मला सोडून का गेलास? मी एकटी पडली होती. सगळ्यांनी मला हाकलून दिलं. तू का आला नाहीस? नाही बाळा, मला तुला कधीच एकटं सोडायचं नव्हतं. मी समजत होतो की तू सुखात आहे. मी जान्हवीला प्रत्येक वेळेस फोन करून विचारायचो. त्यावेळेस ती म्हणायची, तू बरी आहेस. मी अंधळा विश्वास ठेवला, पण आता नाही. मी आलो आहे बाळा आता. तोच मुलगा जोरजोरात रडू लागला. अजयने पिशवीतून आणलेला खाऊ त्याच्या हातावर ठेवला. त्याने तो खायला सुरुवात केली, जसं काही तो खूप दिवसाचा भुकेला होता. अजयने स्नेहाला पाणी दिले. ते घेताना तिचे हात ही थरथर कापत होते. अजयने विचारलं, तू काही खाल्लं आहेस का बाळा? तिने नकारार्थी मान हलवली. नाही, कालपासून कामच मिळालं नाही. तिचे ते शब्द ऐकून अजयचे काळीज पिळवटून निघाले. स्नेहाच्या वेदना पाहून अजयच्या मनामध्ये जान्हवीबद्दलचा राग आणखी वाढत होता. जान्हवी, तू खूप मोठी चूक केली आहे. आता तुझी सुटका नाही, तो मनामध्येच म्हणाला. त्याने पिशवीतून एक डब्बा काढून स्नेहाला स्वतःच्या हाताने भरवू लागला. त्याच्या या प्रेमळ वागण्याने तिचे डोळे भरून येत होते. तिला खाऊ घालून त्याने आणलेली साडी तिला घालायला दिली. बाळाला कपडे घालून तो त्या दोघांना बरोबर घेऊन जाऊ लागला. जाताना त्यांनी त्या झोपडीवरून परत एकदा नजर फिरवली. ते दृश्य पाहून त्याचे मन मात्र वेदनेने भरलं. कसे दिवस काढले असतील माझ्या बहिणीने या वस्तीमध्ये. ना कोणाचा आधार, ना कोणाची मदत. किती दुःख, किती वेदना सहन केल्या असतील तिने. मी तिचा भाऊ असूनही तिचं संरक्षण करू शकलो नाही.
किती दिवस तिने अन्न पाण्या वाचून काढले असतील. खरंच एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा इतका तिरस्कार करू शकते का? मी कल्पनाही करू शकत नाही जान्हवी. तुलाही या यातना सहन कराव्या लागतील. तूच माझ्या बहिणीची अशी अवस्था केली आहे, त्याबद्दल मी तुला कधीही माफ करू शकत नाही. तुला मी माझ्या जीवनामध्ये स्थान देऊ शकत नाही. अजय मनातच म्हणतो. तो स्नेहाला आणि तिच्या मुलाला घेऊन घरी येतो. दारावरची बेल वाजवतो. जान्हवी दरवाजा खोलते आणि समोर स्नेहाला पाहून घाबरून जाते. आता आपलं काही खरं नाही. हे अजयच्या चेहऱ्यावरील रागामुळे दिसत होतं. अजय स्नेहा आणि तिच्या मुलाला घेऊन गेस्ट रूममध्ये गेला. त्यांनी स्नेहाला फ्रेश होऊन आराम करायला सांगितला आणि तो रूममधून बाहेर आला तर जान्हवी सोफ्यावरच बसलेली होती. तो किचनमध्ये गेला. त्यांनी स्नेहा आणि तिच्या मुलासाठी खायला बनवले आणि तो ते घेऊन तिच्या रूममध्ये गेला. अजयने स्नेहाला आपल्या हाताने भरवलं. आपल्या भावाचं प्रेम बघून स्नेहाच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. पण तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. स्नेहा, तू काळजी करू नकोस, मी आहे. आता तू आराम कर, मी आलोच. स्नेहाने रूम बंद केला आणि बेडवर आडवी झाली. अजय रूममधून बाहेर आला आणि सोफ्यावर बसला. समोर जान्हवी बसलेली होती. त्याने जान्हवीवर एक कटाक्ष टाकला आणि बोलला, जान्हवी, मी एक निर्णय घेतला आहे. कोणता निर्णय अजय? घटस्फोटाचा. काय? होय, तू जे ऐकलं ते बरोबर आहे. ज्या स्त्रीने माझा विश्वासघात केला आहे, जी आजपर्यंत फक्त माझ्याशी खोटं बोलत आली आहे, मी ठेवलेला विश्वासाचा अपमान केला आहेस. यानंतर तू काय अपेक्षा करतेस माझ्याकडून? माझ्या बहिणीची जी अवस्था आहे ती फक्त तुझ्यामुळे आहे. मला माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्यायचा आहे. तिचा गेलेला आत्मविश्वास, तिचा सन्मान तिला परत मिळवून द्यायचा आहे. अजय, मी खरंच चुकले आहे. माफ कर मला. जान्हवी, तुला काय वाटतं? तू जे केलेलं आहे ती चूक नसून तो गुन्हा आहे. तू माझ्या बहिणीचं पूर्ण अस्तित्व नष्ट केलं आहे. तिचे जीवन तू नरक बनवले आहेस. मला तर विश्वासच बसत नाही, एक स्त्री इतक्या खालच्या तळाला जाऊ शकते. अशा स्त्रीशी मी कधीही संसार नाही करू शकत, जी त्याच्या लायकच नाही. त्यामुळे आपण वेगळं होणं हा एकच मार्ग आहे. जान्हवी पुढे काही बोलणार तोच अजयने हात करून तिला थांबवलं आणि यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. एवढं बोलून अजय त्याच्या रूमकडे निघून गेला. जान्हवी मात्र डोक्याला हात लावून बसली. त्याचा राग पाहून तिच्या लक्षात आलं होतं तो आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि तो त्याचा निर्णयसुद्धा बदलणार नाही. अजयने दुसऱ्या दिवशी वकिलाशी बोलून घटस्फोटाची कागदपत्र तयार करायला सांगितली. त्याने जान्हवीला रीतसर घटस्फोट देऊन स्नेहा आणि तिच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेऊन सगळ्या तपासण्या करून घेतल्या. सततच्या उपासमारीमुळे आणि मानसिक तणावामुळे स्नेहाची परिस्थिती खूप खालावली होती. डॉक्टरांनी तिला सक्त आरामाची गरज आहे हे अजयला बजावून सांगितले. अजय स्नेहाला घेऊन घरी आला. तो हर प्रकारे तिची काळजी घेत होता. अजयने स्नेहाच्या मुलाला शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं. ज्यावेळेस अजय शाळेच्या पहिल्या दिवशी मुलाला सोडायला शाळेमध्ये गेला त्यावेळेस स्नेहाचा मुलगा त्याला म्हणाला, मामा, तू आम्हाला सोडून परत जाणार नाहीस ना? त्याचे शब्द ऐकून अजयच्या डोळ्यामध्ये पाणी आले. नाही बाळा, मी तुला आणि तुझ्या आईला सोडून कुठेही जाणार नाही. म्हणून अजयने त्याच्या डोक्यावरती प्रेमाने ओठ टेकवले. तो त्याला सोडून घरी आला आणि त्याने कपाटातून आजपर्यंत स्नेहाला पाठवलेले पैसे, तिच्यासाठी घेतलेल्या वस्तू, बाकी सगळे पुरावे त्यांनी गोळा केले आणि जान्हवीच्या विरोधात कोर्टामध्ये केस दाखल केली. ज्यावेळेस जान्हवीला कोर्टाकडून नोटीस आली त्यावेळेस ती अजयकडे आली आणि त्याला म्हणाली, अजय, तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं. मी कुठलीही पातळी सोडलेली नाही. फक्त माझ्या बहिणीच्या हक्काचं जे होतं तेच मी करत आहे. माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. अजयकडे असलेल्या पुराव्यामुळे जान्हवीला स्नेहाला नुकसान भरपाई द्यावी लागली. नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू झाली. बहिणीमुळे भावाने स्वतःच्या बायकोला सोडून दिलं. ज्यावेळेस
अजयच्या कानावर या गोष्टी आल्या त्यावेळेस त्यांनी सर्व नातेवाईकांना बोलावून घेतलं नी सर्व पुराव्यासह स्नेहाची केलेली अवस्था त्यांनी सर्व नातेवाईकासमोर मांडली. त्याचे शब्द आणि स्नेहाच्या परिस्थितीबद्दल ऐकून सगळ्यांच्या माना खाली गेल्या. अजय म्हणाला, माझ्या बहिणीमुळे मी काहीही केलेलं नाही. माझ्या बहिणीची आज जी अवस्था आहे ती फक्त तिच्यामुळे आहे. मी माझ्या बहिणीला फक्त न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. एक स्त्री फक्त पैशाच्या लोभासाठी किती खालच्या स्तराला जाऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. एवढेच नाही तर माझ्या बहिणीचं घरही हिने स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि तिला झोपडपट्टीमध्ये राहण्यास भाग पाडलं. अशा स्त्रीबरोबर मी माझं आयुष्य कधीच घालवू इच्छित नाही. अजयचं बोलणं ऐकून प्रत्येकजण जान्हवीकडे तिरस्काराच्या नजरेने पाहत होता. जान्हवीने शरमेने मान खाली घातली. पण जे घडलं होतं ती आता बदलू शकत नव्हती. तिच्या लोभी स्वभावामुळे तिने स्वतःचे सुद्धा आयुष्य बर्बाद केलं होतं. प्रत्येक स्त्रीला अजयसारखा जर भाऊ असेल तर कोणतीच बहीण दुःखी राहू शकणार नाही. आजही या समाजामध्ये अनेक अशा स्त्रिया आहेत ज्या आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या स्त्रीचा बळी देतात. आजही हा समाज जुन्या चालीरीतीमध्ये ग्रासलेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझी ही स्टोरी आवडली तर या स्टोरीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.